नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन रेसिपीसोबत खूप खूप स्वागत करते। आज आपण आपल्या रेसिपी चॅनलमध्ये बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची ऋषी पंचमीला बनवली जाणारी कोकणातली स्पेशल अशी ऋषीची भाजी। त्यामध्ये मी 21 प्रकारच्या भाज्यांचा समावेश केलेला आहे। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। ऋषीच्या भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या बघूया आपण। अळूची पानं आणि त्याची देठं कापून घेतलेली आहेत। ही चवळीची भाजी आहे, लाल माठ, त्यानंतर दोडकं, सुरण, लाल भोपळा, काकडी, केळी आहे ती कच्ची केळी, त्यानंतर हे कणीस आहे, करांदे, चवळीच्या शेंगा आहेत त्या, गवार, फरसबी, भेंडी, राजमाचे दाणे आहेत हे, त्याच्यानंतर ही पापडीच्या बिया आहेत, ओले शेंगदाणे आहेत, पडवळ, घोसाळं, रताळं, गाजर, त्याच्यानंतर लाल माठाचा जो पाला असतो त्याचे हे देठ आहेत, त्यानंतर आंबाडी, फोडणीसाठी हिरवी मिरची, ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ। चला तर आता आपण आपल्या भाजीला सुरुवात करूया। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला मी भांडं तापत ठेवलं होतं, त्यामध्ये ना मी थोडंसं ना खोबरेल तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आहेत त्या, मी 4 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, आपण त्या टाकून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक एक करून भाजी टाकणार आहोत। सुरुवातीला मी ही भेंडी टाकते आणि ही बुळबुळीत असते आणि ती व्यवस्थित पहिली भाजून घ्यायची आपल्याला, मग त्याचा बुळबुळीतपणा निघून जाईल। 2 मिनिटं आपण छान व्यवस्थित भाजून घेऊया त्याच्याबरोबर। 2 मिनिटं झाली आहेत, आपण छान व्यवस्थित परतवून घेतला। आता आपण एक एक भाजी टाकून घेऊया। सर्वात प्रथम ज्या लवकर शिजत नाही आहेत त्या भाज्या आपण टाकून घेऊया। मी हे सुरण टाकून घेतलं, त्यानंतर भोपळा, थोड्या थोड्या करून आपण एक एक भाजी टाकून घेऊया। ही शिराळ आहे। आता आपण भाजी परतवून घेऊया। आता आपण एक एक ह्याच्यामध्ये पालेभाज्या टाकून घेऊया। जसं की पहिला आपण अळू टाकून घेऊया। हे आपण ह्याच्यासाठी टाकतोय खास तर ह्या पालेभाज्यांच्या पाण्याने बाकीच्या भाज्या शिजून निघतील। ही चवळीची भाजी टाकलेली आहे आणि ही लाल माठाची मी थोडीशी भाजी टाकते आणि हे आता परतून घेऊया। आणि याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, जेणेकरून त्याचं पाणी लवकर सुटेल। त्यावर आता आपण 2 मिनिटं झाकण लावून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित बसल्या गेल्या आहेत, म्हणजे जे आपण पाण्याच्या भाज्या टाकल्या होत्या त्या बसल्या गेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या टाकून घेऊया। त्याच्यामध्ये मी सुरुवातीला आता हे गाजर टाकते, आता आपण याच्यामध्ये हे रताळं टाकून घेऊया, त्यानंतर हे आंबाडी आणि हे लाल माठाचे देठ आहे ते टाकून घेऊया, पडवळ, आता आपण जरा मिक्स करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता सर्व भाज्या टाकल्यानंतर त्याचा रंग किती छान आलाय, छान दिसतंय। त्याच्यामध्ये आता आपण हे करांदे टाकून घेऊया, त्यानंतर ही केळी आहे त्याची कापं टाकून घेऊया। केळी पाण्यात ठेवली होती कारण केळी चिकट असतात, तरी पाण्यात न ठेवली की काळपट होणार। आता आपण हे घोसाळं टाकून घेऊया। असं करून एक एक आपल्याला भाजी हळूहळू टाकावी लागणार, जेणेकरून त्या सर्व एकमेकांमध्ये एकजीव होतील। आता आपण ह्याच्यामध्ये या पापडीच्या बिया आहेत त्या टाकून घेऊया सर्व, त्यानंतर शेंगदाणे, हे राजमा, आपण सर्व भाज्या थोडी एकजीव करून घेऊया। त्यानंतर
हे आपण चवळीच्या शेंगा आहेत, हिरव्या घेतल्या होत्या मी, हे टाकून घेऊया. आणि ही परसबी. आता शेवटची परत वेगळी आहे म्हणजे काकडी, ज्याच्यामुळे पाणी सुटेल परत आता भाजीला. आणि कोबीला लाल भात. आता या सर्व भाज्या आपण व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान आणि कलरफुल दिसते ना ही भाजी. अशा या सर्व मिक्स भाज्या केल्याने पौष्टिक पण असतात शरीरासाठी. फक्त एवढंच आहे की ह्या मिरचीवर शिजल्या जातात. आता याच्यामध्ये आपण हे कणीस पण टाकून घेऊया आणि शेवटचं गवार. आता आपल्या ह्या सर्व भाज्या पूर्णपणे 21 भाज्या टाकलेल्या आहेत आपण याच्यामध्ये. या सर्व भाज्या आपण छान एकजीव करून घेऊया. त्यामध्ये आता आपण वरून खोबरं टाकणार आहोत, जेणेकरून खोबऱ्याच्या पाण्याने अजून छान म्हणजे टेस्ट येईल या भाजीला. आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकून घेऊया. ओलं खोबरं आपल्याला भरपूर टाकायचं आहे. मी 1 पूर्ण नारळ फोडून घेतला होता. यावर आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि 2 ग्लास आपण भरून पाणी टाकणार आहोत, जेणेकरून ही भाजी शिजायला मदत होईल. आता आपण व्यवस्थित ढवळून घेऊया पुन्हा. तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या एकजीव झाल्यात आणि कलर सुद्धा सुंदर आलाय. खोबरं टाकल्यामुळे अजून सुंदर दिसत आहे ते. आता आपण ह्याला एक 20 ते 25 मिनिटं सर्व भाज्या व्यवस्थित झाकण लावून शिजून घेणार आहोत. आता आपला अर्धा तास झालेला आहे. आपण एकदा भाजी उघडून बघूया. मी मध्ये मध्ये सुद्धा भाजी उघडून एकदा व्यवस्थित ढवळून घेतली होती. तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजली गेलेली आहे. हे बघा, हे आपलं सुरण सुद्धा व्यवस्थित शिजलं गेलं आहे. तुम्ही बघू शकता करांदे सुद्धा आपले व्यवस्थित शिजले गेले आहेत. अशा प्रकारे आपली सर्व भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे. आणि आपण याच्यामध्ये खोबरं टाकल्यामुळे खोबऱ्याच्या दुधामुळे त्याच्यात दूध सुटलं आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, भाजी आपली एकदम व्यवस्थित एकजीव होऊन शिजली गेली आहे. तर आता आपण ही सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली ही ऋषीची भाजी तयार झाली आहे. गावी ऋषीपंचमीला ही भाजी आवर्जून बनवली जाते. मी बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि ऋषीपंचमीला तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की एकदा करून बघा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.